उन्हाळा सुरू झाला की भाज्यांचं प्रमाण फार कमी होऊन जातं. अशावेळी रोज भाजीला नवीन काय बनवायचं हा प्रश्नच असतो. तर आजपासून आपण 30 नवनवीन प्रकारच्या उन्हाळी भाज्या ही नवीन सिरीज सुरू करतो आहे. तर या सिरीजमध्ये आपण काही घरगुती भाज्या बघणार आहोत, कडधान्य भाज्या बघणार आहोत आणि त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये ज्या विशेष करून येतात त्या भाज्यांच्या रेसिपीसुद्धा बघणार आहोत. लगेच सुरुवात करूया. तर सर्वात पहिली उन्हाळी भाजी आपण दही गट्टूची बनवतो आहे. 1 कप दही मी चाळणीमध्ये पाणी गळण्यासाठी ठेवलेलं आहे. तर इथे एक मसाला तयार करतो आहे आपण. 1 चमचा सौंफ, 1 चमचा जिरे, 2 चमचे धने घेतलेले आहे आणि अर्धा चमचा ओवा. याला आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मसाले भाजून झाल्यानंतर एकतर तुम्ही खलबत्त्यामध्ये याला कुटून घ्या किंवा मिक्सरमध्ये जाडसर कुटून घ्यायचं आहे. मसाला इथे तयार झालेला आहे. आता इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. यामध्ये कुटलेला मसाला घालायचा, कसुरी मेथी घालायची आहे, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तूप घालायचं. अगदी थोडा बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा घालायचा. सर्व एकत्रित करून घ्यायचं. आता यामध्ये अर्धा चमचा लसूण आल्याची पेस्ट आणि कोथिंबीर घालायची आणि अगदी थोडं पाणी घालून याचा घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. तर लक्षात ठेवायचं पाणी अगदी थोडं घालायचं. बेसन पीठ आहे, लवकरच याला पाणी सुटतं आणि हे सैलसर होऊन जातं. आणि याची या पद्धतीने रोज तयार करून घ्यायची आहे. दही बघू शकता, याचं सर्व पाणी मी निथळून घेतलेलं आहे. आणि लक्षात ठेवायचं दही ताजं घ्यायचं आहे. दही अजिबात आंबट नसायला हवं. डेअरीला जे घट्टसर दही मिळतं ना तेच घ्यायचं आहे. दही जर खूप घट्ट असेल तर पाणी काढण्याची सुद्धा काहीच गरज नाही. तर याला या पद्धतीने फेटून घ्यायचं आहे. यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, कुटलेला मसाला घालून याला सुद्धा व्यवस्थित मिसळून घ्यायचं. आता इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं होतं. यामध्ये आपल्याला हे रोल्स घालायचे आहे आणि 5 ते 10 मिनिटासाठी हाय फ्लेमवर उकळून घ्यायचे आहे. उकळायला लागलं की वर यायला लागतं आणि यावर बबल्स यायला लागतात, तेव्हा समजायचं हे रोल्स व्यवस्थित शिजल्या गेलेले आहे. तर याला आपण एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊया आणि गार करून घेऊया. फोडणी करण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायचं. यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा सौंफ घालायची, 1 बारीक चिरून घेतलेला कांदा आणि 3 ते 4 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, चिमूटभर हिंग घातलेला आहे आणि सर्व अगदी मंद आचेवर परतून घ्यायचं. यामध्ये मी कढीपत्ता घालते आहे. अर्धा चमचा लसूण आल्याची पेस्ट किंवा बारीक चिरलेला लसूणही घालू शकता. सोबतच थोडा मेथी दाणा घातलेला आहे आणि कुटलेला मसाला घालायचा आहे. सर्व परतून घ्यायचं. आता गॅसची फ्लेम अगदी कमी करून घ्यायची किंवा बंद केली तरीही चालेल आणि दही यामध्ये घालायचं आहे आणि एकसारखं याला ढवळत राहायचं जेव्हापर्यंत उकळी येत नाही, नाहीतर दही हे फुटून जातं. उकळी यायला लागली की अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि यामध्ये आता मीठ घालायचं आहे आणि उकळी आल्यानंतरच मीठ घालायचं आहे. सोबतच चिरलेली कोथिंबीर घालायची. तर जेव्हापर्यंत ग्रेव्ही उकडते आहे तेव्हा गट्टूचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया या पद्धतीने. तर तुम्ही या गट्टूला डीप फ्राय किंवा शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता. पण इथे मी उन्हाळी भाज्यांमध्ये कमी मसालेदार आणि कमी तेलकट भाज्यांच्याच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे. त्यामुळे इथे मी गट्टू न तळता वापरते आहे. तुम्ही तळूनसुद्धा वापरू शकता. आता ग्रेव्हीमध्ये मी गट्टू उकळून घेतलेलं जे उरलेलं पाणी होतं ते घातलेलं आहे. ग्रेव्हीला उकळी यायला लागली की यामध्ये गट्टू घालायचे आहे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं की ग्रेव्हीला दाटसरपणा खूप छान येतो आणि गट्टूच्या आतपर्यंत छान दह्याचा फ्लेवर जातो आणि भाजी खूप चविष्ट बनते. तर इथे ही खास उन्हाळी भाजी तयार झालेली आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला आंबट खाण्याची खूप इच्छा होते, तर ही भाजी परफेक्ट आहे खास उन्हाळ्यासाठी. अतिशय चविष्ट लागणारी आणि घरगुती साहित्यात तयार होणारी ही भन्नाट भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आता आपण उन्हाळी भाज्यांमध्ये दुसरी भाजी बघतो आहे चिवईची भाजी, ज्याला बारीक घोडची भाजी असं सुद्धा म्हटलं जातं आणि ही खास उन्हाळी भाजी आहे. इथे चिवईची भाजी मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहे. ही भाजी तुम्हाला व्यवस्थित निवडून घ्यायची आहे सुरुवातीला आणि 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण यामध्ये माती भरपूर प्रमाणात असतं आणि कचराही भरपूर असतो, गवत असतं भरपूर प्रमाणात. तर व्यवस्थित निवडून घ्यायची आहे भाजी आणि नंतर याला चिरून घ्यायची आहे. तर भाजी इथे चिरून झालेली आहे. आता एका छोट्या वाटीने मोजून 2 वाटी मी तूर डाळ घेतलेली आहे. व्यवस्थित पुसून घ्यायची आहे आणि नंतर याला बारीक पावडर होईपर्यंत वाटून घ्यायचं. कढईमध्ये 2 चमचे तेल गरम झालं की मोहरी जिरे घालायचा. 2 बारीक चिरून घेतलेले कांदे परतून घ्यायचे आहे. अर्धा चमचा लसूण आल्याची पेस्ट घालायची आणि ही सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची. आता सुक्या मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घातलेले आहे, चिमूटभर हळद घालायची आहे आणि मसाले सुद्धा परतून घ्यायचे. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली आपल्याला भाजी घालायची आहे आणि ही सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची आहे.
तर बारीक घोळची भाजी किंवा चिवईची भाजी ही खास उन्हाळी भाजी आहे आणि तुम्हाला उन्हाळ्यामध्येच ही भाजी खायला मिळेल. तर नक्की ट्राय करून बघा. झाकण ठेवून फक्त 2 ते 3 मिनिटासाठी वाफ काढायची आहे. तर इथे बघू शकता भाजीला पाणी सुटायला लागलेलं आहे. आता 2 मोठे चमचे आपल्याला यामध्ये केलेली पावडर घालायची आहे. तर खूप जास्त प्रमाणात डाळीचं पीठ घालायचं नाही, नाहीतर ही भाजी खूप कोरडी होऊन जाते, मोकळी मोकळी होतं. तर तुम्हाला ओलसर हवी असेल तर जास्त पीठ यामध्ये घालायची गरज नाही. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित एकदा मिसळून घ्यायचं आहे. तर इथे कढई वापरत असताना जाड तळ्याचीच कढई वापरा, नाहीतर भाजी तळाशी लागू शकतं. थोडं पाण्याचा शिडकावा करायचा आणि आता झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटासाठी ही भाजी शिजवून घ्यायची आहे. मध्ये मध्ये परतत राहायचं आहे आणि अगदी मंद आचेवर भाजी शिजवून घ्यायची आहे. भाजी शिजून झाली की वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर चिवईच्या भाजीला एक विशेष सुगंध असतो. जेव्हा तुम्ही ही भाजी बनवाल तेव्हा सर्व घरभर याचा सुगंध दरवळतो आणि शरीराला थंडावा देणारी ही भाजी असते. त्यामुळे एकदा ही उन्हाळी भाजी नक्की करून बघा. यानंतर अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी कुरडईची भाजी आपण बनवतो आहे. गव्हाचा चीक अतिशय पौष्टिक असतो आणि या कुरड्यासुद्धा खूप पौष्टिक असतात. तर जेव्हा भाजीला घरी काहीही नसेल, तुम्हाला सुचत नसेल की भाजीला काय बनवायचं आणि उन्हाळ्यामध्ये विशेष करून भाजीला काहीही नसतं, अशा वेळी ही कुरडईची भाजी तुम्ही बनवू शकता. पौष्टिकसुद्धा आहे आणि चवीलासुद्धा खूप भन्नाट लागते. तर इथे मी कुरडई हाताने या पद्धतीने मोडून घेतलेली आहे. तुम्ही एका रंगाचीही वापरू शकता. मी इथे वेगवेगळ्या रंगाच्या वापरलेल्या आहे. याला पाणी घालून अर्ध्या तासासाठी भिजत घालू शकता किंवा तुम्ही याला पाण्यामध्ये 5 मिनिटासाठी उकळून घेऊ शकता आणि याचं पाणी निथळून घेऊ शकता. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही उकळून घ्या आणि वेळ असेल तर अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत घाला आणि यानंतर यातलं पाणी सर्व निथळून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे कुरडई मी या पद्धतीने पिळून घेते आहे. तर ही भाजी पौष्टिकसुद्धा आहे आणि चविष्टसुद्धा आहे. खास करून उन्हाळ्यामध्ये जेव्हा भाजीला काहीही नसतं तेव्हा तुम्ही बनवू शकता. आता कढईमध्ये 2 चमचे तेल गरम झालं की मोहरी जिरे घालायचं. 2 बारीक चिरून घेतलेले कांदे घातलेले आहे. कढीपत्ता, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहे आणि सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर ही भाजी तुम्ही फक्त भाजी म्हणूनच नाही तर नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. खूप छान लागतं. अर्धा चमचा लसूण अद्रकची पेस्ट घालायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. यामध्ये 2 चिरून घेतलेले टमाटर घातलेले आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित परतून घेते आहे. तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालू शकता, त्यामुळे सुद्धा भाजीला छान चव येते. तुम्हाला घालायचं असेल तर नक्की घाला. मी इथे नाही घालत आहे पण तुम्ही घालू शकता. अर्धा चमचा लाल तिखट, चिमूटभर हळद घालायची आणि जी कुरडई आपण पिळून घेतलेली होती ती यामध्ये घालायची आहे. वरून चिरलेली कोथिंबीर घालते आहे आणि एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ही भाजी खूप मोकळी मोकळी वाटत असेल, कोरडी वाटत असेल तर यामध्ये थोडा पाण्याचा शिडकावा तुम्ही करू शकता. तर मी अगदी थोडं इथे पाणी घालते आहे आणि याला मिसळून घेते आहे. तर ही भाजी तुम्ही जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सुद्धा देऊ शकता किंवा लहान मुलांना जर भूक लागली असेल तर फोडणीच्या शेवड्या जशा बनवतो त्या पद्धतीने सुद्धा मुलांना खायला देऊ शकता. एक पौष्टिक आणि चविष्ट ऑप्शन आहे. नक्की ट्राय करून बघा. तर भाजीला जेव्हा काहीही नसेल तेव्हा घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी ही भाजी आहे आणि चवीला अतिशय भन्नाट लागते, पौष्टिकसुद्धा आहे. नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. यानंतर विदर्भातील पारंपरिक घरगुती भाजी आपण बनवतो आहे, म्हणजे कढीगोळे आपण बनवतो आहे. कढीगोळे वर्षभर तुम्ही केव्हाही बनवू शकता, पण याची खरी मजा उन्हाळ्यामध्येच येते. यासाठी आपल्याला तूर डाळ लागणार आहे. तर इथे काही मी सालीसगटची अख्खी तूरसुद्धा घेतलेली आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फक्त तूर डाळसुद्धा रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालू शकता. यातलं सर्व पाणी निथळून घ्यायचं, मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि यासोबतच हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घालायची, अर्धा चमचा लसूण आल्याची पेस्ट आणि जिरे घालून याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर टप्प्याटप्प्याने याला वाटायचं आहे. तुम्ही एकसोबत सर्व डाळ जर वाटली तर सर्व डाळ बारीक होऊन जाईल, म्हणून थोडी थोडी डाळ वाटून घ्यायची. चिरलेली कोथिंबीर घालायची, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घालून एकदा व्यवस्थित याला मिसळून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचं आहे. तर मी 2 टेबलस्पून एवढं ज्वारीचं पीठ घातलेलं आहे. सोबतच 1 टेबलस्पून मी तेल घालते आहे. तर इथे शक्य असेल तर फल्ली तेलाचा वापर करा, यामुळे याला चव छान येते. इथे मी 1 लिटर मध्यम आंबट असलेलं ताक घेतलेलं आहे. यामध्ये मी 3 मोठे चमचे बेसन पीठ घातलेलं आहे आणि याला रवीने आपल्याला घोटून घ्यायचं आहे. आता याच ताकामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा लाल तिखट घालून परत एकदा याला या पद्धतीने फेटून घ्यायचं आहे. आता तूर डाळीचे गोळे बनवून घेऊया.
तर गोळ्याची साईज आपल्याला खूप मोठी ठेवायची नाही आहे. जेव्हा आपण कढीमध्ये याला उकडणार आहोत याची साईज दुपटीनं वाढते. गोळे तयार करून झाले. आता फोडणी करूया. कढईमध्ये तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, जिरे घालायचं आहे. मी इथे मिरची, लसण आणि कोथिंबीरचा ठेचा केलेला होता तो घातलेला आहे. मेथीदाणा घालायचा, अगदी थोडा हिंग घालायचा आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे. सगळं मंद आचेवर परतून झालं की यामध्ये बेसन पीठ आणि ताकाचं मिश्रण घालायचं आहे. व्यवस्थित एकदा फेटून घ्यायचं आणि नंतर घालायचं. सोबतच थोडं पाणी घालायचं. आता कढीला उकळी येईपर्यंत आपल्याला चमच्याने एकसारखं ढवळत राहायचं आहे आणि उकळी आली की चवीनुसार मीठ घालायचं. आणि कढीला जेव्हा खदखदून उकळी येईल तेव्हा त्यामध्ये गोळे घालायचे आहे. तर ही टीप खूप महत्त्वाची आहे. कढीला जेव्हा छान उकळी येईल तेव्हाच गोळे घालायचे, नाहीतर गोळे ही कढीमध्ये विरघळून जातात. आणि इथे बघू शकता गोळे जे आहे ते वर तरंगायला लागलेले आहे. तेव्हापर्यंत याला चमच्याने अजिबात हलवायचं नाही. आणि वर तरंगायला लागले की 15 ते 20 मिनिट मंद आचेवर कढी गोळे शिजवून घ्यायचे. वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर ही विदर्भातील खास पारंपरिक उन्हाळी भाजीची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. उन्हाळा नाही, तुम्ही वर्षभर केव्हाही बनवू शकता, कारण यामध्ये जे वापरलेले जिन्नस आहे ते आपल्या घरी सहज उपलब्ध होणारे जिन्नस आहे. पण कढी गोळे हे उन्हाळ्यामध्ये विशेष करून खायला छान लागतात. नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. जर आवडली असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण पुढील भागसुद्धा लवकरच येतो आहे. यानंतर उन्हाळी भाजीमध्ये आपण अंबाडीची डाळ भाजी बनवतो आहे. तर अंबाडीची भाजी तुम्हाला हिवाळ्यामध्ये सुद्धा बघायला मिळेल आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा नवीन अंबाडी पाहायला मिळते. तर याचे फक्त पत्ते घ्यायचे, दांड्या घ्यायच्या नाही. मी 2 वाटी तूर डाळ, हळद आणि तेल घालून याचं वरण शिजवून घेतलेलं होतं. कांदा आणि टमाटर चिरून घ्यायचे आणि ही भाजी आदल्या दिवशी चिरून घेतल्यानंतर फॅनखाली थोडी सुकवून घ्यायची, म्हणजे यातला चिकटपणा जो आहे तो कमी होऊन जातो, कारण अंबाडीमध्ये थोडा चिकटपणासुद्धा असतो. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर याला बारीक चिरून घ्यायचं आहे. अंबाडीची भाजी चिरून झालेली आहे. आता फोडणी करण्यासाठी 2 चमचे तेल गरम करायचं. यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचं. 2 चिरलेले कांदे परतून घ्यायचे. आता यामध्ये अर्धा चमचा लसूण आल्याची पेस्ट घालायची, ही सुद्धा परतून घ्यायची. इथे मी थोडे शेंगदाणे घालते आहे. 2 ते 3 चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालते आहे. सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं. 2 बारीक चिरून घेतलेले टमाटर घालते आहे. 1 चमचा लाल तिखट घालायची आहे आणि लाल तिखट सुद्धा परतून घ्यायचं आहे. तर हळद मी वरणामध्येच घातलेली होती, त्यामुळे हळद मी यावेळी नाही घालत आहे. हळद जर तुम्ही जास्त घातली तर भाजीला कडवट अशी चव येते, म्हणून वरणामध्ये घातली असेल तर फोडणी करताना घालायची नाही. थोडं हिंग घालायचं आणि बारीक चिरून घेतलेली भाजी घालायची आहे. व्यवस्थित एकदा आपल्याला ही भाजी फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे आणि परतवल्यानंतर बघू शकता तुम्ही भाजीचा रंग बदलायला लागतो. आता यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेलं वरण घालायचं आहे. तर तुम्ही तुरीची डाळ शिजवता त्यावेळी तुम्ही चणा डाळसुद्धा सोबत शिजवून घेऊ शकता, त्यामुळे सुद्धा भाजीला चव छान येते. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटासाठी मध्यम आचेवर भाजी शिजवून घ्यायची. वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर ही खास उन्हाळी भाजी इथे तयार झालेली आहे. नक्की करून बघा. तर अंबाडीची भाजी ही चवीला आंबट असते, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये खायला ही भाजी अतिशय चविष्ट लागते. नक्की करून बघा. यानंतर अंबाडीची सुकी भाजी कशी बनवायची ते आपण बघतो आहे. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायचं. यामध्ये जिरे घालायचं आणि इथे मी 2 ते 3 कांदे चिरून घेतलेले होते. तर कांदा जाडसर चिरला तरीही चालेल, खूप बारीक चिरण्याची गरज नाही. आणि यामध्ये आपल्याला सुक्या लाल मिरच्याच घालायच्या आहे, तर बारीक बारीक तोडून घालायच्या. तर या भाजीमध्ये लसूण आल्याची पेस्ट मी घातलेली आहे, पण या भाजीमध्ये जर लसूण तुम्ही तुकडे तुकडे करून घातला तर खूप छान लागतो. अर्धा चमचा हळद घालायची आहे. सर्व मसाले नीट परतून झाले की यामध्ये अंबाडीची बारीक चिरून भाजी घालायची आहे. तर ही भाजीसुद्धा मी पत्ते तोडून घेतलेले होते आणि फॅनखाली सुकवून घ्यायची आणि मग दुसऱ्या दिवशी वापरायचे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर ही भाजी बनवण्याची एक विशिष्ट पद्धती आहे आणि या पद्धतीने जर बनवाल तर भाजी खूप चविष्ट लागते. अंबाडीची भाजी तुम्ही वर्षभर सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. जर ही अंबाडीची भाजी तुम्ही उन्हामध्ये वाळवून ठेवली तर वर्षभर सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता. तर इथे ही अंबाडीची चविष्ट आणि पौष्टिक सुकी भाजी तयार झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा. तर अशा पद्धतीने 30 नवनवीन प्रकारच्या उन्हाळी भाज्या सिरीजच्या भाग पहिल्यामध्ये आपण 6 नवनवीन प्रकारच्या उन्हाळी भाज्या बघितलेल्या आहे. भाग दुसऱ्यामध्ये सुद्धा अशाच नवनवीन भाज्या तुम्हाला बघायला मिळेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. लवकरच भेट होणार आहे भाग दुसऱ्याबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.